कॉलेजमधील मित्र साक्षी, मिहीर आणि रोहन चांगले कॉलेजमधील मित्र आणि मैत्रीण होते. एकदा त्यांची परीक्षा जवळ आली होती. त्यामुळे ते दिवस रात्र अभ्यास करत. दररोज कोणाच्या तरी घरी जाऊन एकत्र अभ्यास ते करत असे. आज त्यांच्या परीक्षेचा दिवस होता. तिघेही वेळेवर कॉलेजला जाऊन पेपर देतात. अभ्यास नीट केल्यामुळे सर्व पेपर त्यांना चांगले जातात. अभ्यासाच्या वेळी अभ्यास, मस्तीच्या वेळी मस्ती. असं आज त्यांचा निकालाचा दिवस असल्याने ते तिघेही चांगल्या मार्काने पास होतात. लास्ट वर्ष असल्याने आता ते नोकरीसाठी शहरात जातात. रोहन साक्षीला लगेच नोकरी लागते, पण मिहीरला काही नोकरी मिळत नाही. त्यामुळे ते दोघेही त्याच्यासाठी नोकरी शोधत असतात. खूप मेहनत केल्यानंतर त्याला नोकरी मिळते. ते सर्व खूप खुश असतात. काही दिवसांनी ते तिघेही इतके कामात व्यस्त होतात की कोणाच्या संपर्कात नसतात. एकदा साक्षीचा अपघात होतो. ती हॉस्पिटलला असते. तेव्हा रोहनला ही बातमी कळते. तो लगेच मिहीरला ती गोष्ट सांगतो. दोघेही लगेच तिला भेटण्यासाठी हॉस्पिटलला येतात. तिथे एकमेकांना बऱ्याच वर्षांनी भेटतात. त्यांना आपली चूक समजते. तिघांच्या डोळ्यात अश्रू येतात. त्या दिवसानंतर ते तिघेही एकमेकांच्या संपर्कात राहतात. तात्पर्य, मैत्रीमध्ये एकमेकांच्या संपर्कात राहणे केव्हाही चांगले असते.